तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर मी खूप दिवसांनी पुण्यावरून मला सुट्ट्या होत्या म्हणून मी गावी गेली होती। तर आजीसोबत मी एका सायंकाळी असंच गप्पा गोष्टी करत बसलेली होती। आजीसोबत व्हिडिओ काढत होती, व्लॉग बनवत होती, फोटो काढत होती आणि आजी खूप दिवसांनी मला भेटली होती, त्यामुळे मला खूप आनंद झाला होता आणि माझ्या आजीलासुद्धा। म्हणून आजीला थोडा टाईमपाससाठी मी आजीसोबत फोटो वगैरे काढत होती आणि मला चिकन खायची इच्छा झाली होती, त्यामुळे मी माझ्या पप्पांना चिकन आणण्यासाठी सांगितलेलं होतं आणि सायंकाळी माझ्या पप्पांनी मला चिकन आणून दिलं। आणि तुम्हाला माहिती आहे का, हे चिकन मी स्वतः बनवणार होते। तर सगळ्यात पहिल्यांदा मी चिकनचे छोटे छोटे पीस करून घेतले, म्हणजे माझ्या पप्पानेच करून दिले। मी माझ्या पप्पाला हेल्पसाठी घेतलं होतं आणि पप्पा चिकन कट करेपर्यंत मी लसूण वगैरे सोलून घेतला, खोबरं मस्त असं भाजून घेतलं आणि त्यानंतर मी तयारीला लागले। तर सगळ्यात पहिल्यांदा मी कोथिंबीर आणि थोडीशी त्यामध्ये मीठ टाकून वाटून घेतलं खलबत्त्यामध्ये। त्यानंतर काळं झालेलं खोबरं होतं ते मी वाटून घेतलं। त्यानंतर लसूण वाटायला घेतला। लसूण वाटून झाल्यानंतर गॅसवरती कुकर ठेवलं गरम होण्यासाठी। त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जे चिकन होतं त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, कोथिंबीरीचं मीठ टाकलं आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घेतलं। आणि मिक्स करून झाल्यानंतर तेल गरम झालेलंच होतं आणि त्यामध्ये चिकन टाकलं आणि त्याला मस्त असं परतलं आणि नंतर त्याला शिजू दिलं आणि तोपर्यंत मी घेतलं फोडणीच्या तयारीला। तर त्यासाठी मी थोडंसं मीठ घेतलं, 2-3 मसाले घेतले, काळं तिखट घेतलं, मीठ, आपलं डाळीचं पीठ घेतलं, कोथिंबीर घेतली, त्याचबरोबर खोबरं। त्याचबरोबर मी चिकनला थोडंसं बघितलं तर वाव, चिकन असं मस्त कलर आला होता आणि शिजतही होतं। चिकन शिजल्यानंतर थोडंसं ते सूप वगैरे खाऊन घेतलं आणि त्यानंतर लगेचच फोडणीच्या तयारीला लागले। त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, काळा मसाला टाकला, त्यानंतर जे खोबरं होतं केलेलं ते टाकलं आणि कोथिंबीरीचं मीठ टाकलं। आणि माझी आई सांगत होती, मला काही नाही येत पण तरीही मी करण्याचा प्रयत्न केला, पण खूप छान झालेलं होतं। ते थोडंसं परतू दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलं मसाला वगैरे, हे सगळे जे होते इन्ग्रेडियंट्स ते टाकले त्यामध्ये आणि वाव, कलर पण एवढा मस्त आला होता काळा। चुलीवरचं मटण नव्हतं, ते गॅसवरच होतं, पण खरंच चुलीसारखी त्याला टेस्ट आली होती आणि मी पहिल्यांदाच करत होती ना, पण खरंच खूप मन लावून करत होती आणि माझी आई साईडला बसून मला सांगत होती। नंतर फोडणी देऊन झाल्यानंतर त्यामध्ये जे चिकन होतं ते टाकलं आणि मस्त असं माझ्या हाताचं चविष्ट असं चिकन तयार झालेलं होतं। वाव, आणि एवढं झणझणीत, एवढं छान, एवढं चविष्ट, आणि ते पण मी पहिल्यांदाच बनवलं होतं, पण खरंच खूप छान झालेलं होतं। तुम्हाला मी कधीतरी माझ्या हाताचं चिकन खायला देईन। आणि मस्त थोडंसं गरम झालं, त्यामध्ये पाणी ओतलं आणि माझी चिकनची भाजी तयार झालेली होती। तुम्हाला ही माझी चिकनची भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ज्या टाईपचं चिकन केलेलं होतं तसंही तुम्ही करून बघा। बाय बाय, भेटूया सेकंड व्लॉगमध्ये। थँक्यू।